पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा, भव्य मंच, हजारो लोकांची गर्दी, कॅमेऱ्यांचे फ्लॅश आणि या सगळ्या झगमगाटात एक बातमी येते की पंतप्रधानांच्या सभेत त्यांच्याच पक्षाच्या गुजरात सरकारमधील एका राज्यमंत्र्याला प्रवेश नाकारण्यात आला। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। खुद्द पंतप्रधानांच्याच कार्यक्रमात मंत्री बच्चूभाई खाबड यांना दूर ठेवण्यात आलं। का? कारण होतं भ्रष्टाचार। त्यांच्या 2 मुलांवर मनरेगा योजनेत कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे आणि त्यांना अटकही झाली आहे। मोदींनी गुजरातमध्ये एक कडक संदेश दिला, भ्रष्टाचाराचे डाग असलेल्यांना माझ्या मंचावर जागा नाही। ही बातमी ऐकून अनेकांनी मोदींच्या झिरो टॉलरन्स धोरणाचं कौतुक केलं। पण थांबा, हा संदेश फक्त गुजरातपुरता मर्यादित आहे का? जर मोदींनी हाच खाबड पॅटर्न, हाच नो एंट्रीचा नियम महाराष्ट्रात लावला तर काय होईल? महायुती सरकारमधील किती मंत्र्यांना आणि नेत्यांना मोदींच्या सभेपासून दूर राहावं लागेल? आणि केवळ महायुतीच नाही तर इतर पक्षांमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांचं काय होणार? आज आपण गुजरातच्या या घटनेमागचं राजकारण आणि महाराष्ट्रातील त्याची संभाव्य पडसाद यावर सखोल चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। आधी गुजरातमध्ये नेमकं काय घडलं ते समजून घेऊया। पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते। त्यांनी वडोदरा आणि दाहोदमध्ये अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं, सभा घेतल्या। दाहोदच्या सभेत गुजरातचे सगळे मोठे नेते हजर होते, पण देवगड बारियाचे आमदार आणि राज्यमंत्री बच्चूभाई खाबड यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली। आणि ही अनुपस्थिती योगायोगाने नव्हती तर ती ठरवून होती। मिळालेल्या माहितीनुसार खाबड यांना मोदींच्या कार्यक्रमात सहभागी न करण्याचा निर्णय आठवडाभर आधीच घेण्यात आला होता आणि हा निर्णय घेतला होता त्यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे आणि दाहोदचे पालकमंत्री कुबेर दिंडोर यांनी। याचं कारण होतं खाबड यांच्या मुलांवर आरोप असलेले मनरेगा घोटाळा। त्यांचे 2 मुले बलवंत सिंह आणि किरण यांना 17 आणि 19 मे रोजी अटक करण्यात आली होती। आरोप होता की मनरेगा योजनेअंतर्गत देवगड बारिया आणि धनपूर तालुक्यात अनेक रस्त्यांची कामं अपूर्ण असतानाही बनावट कागदपत्र वापरून 2021 ते 2024 दरम्यान एजन्सींना पैसे देण्यात आले। एका स्थानिक भाजप नेत्याने स्पष्ट सांगितलं की खाबड यांच्या मुलांना अटक झाल्याने पंतप्रधान मोदींनी व्यासपीठावर त्यांची उपस्थिती स्वीकारली नसती, त्यामुळे त्यांना दूर ठेवणं स्वाभाविक होतं। खाबड यांनी विरोध केला, पण हा पक्षाचा आणि सरकारचा निर्णय होता। इतकंच नाही तर खाबड यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही परवानगी नाकारण्यात आली आणि आता त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे। खाबड यांनी व्हिडिओ पोस्ट करून आपल्या मुलांचा बचाव करण्याचा आणि आपलं काम कसं पारदर्शक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण पक्षाला ते रुचलं नाही। उलट त्यांच्या मुलांनी FIR मध्ये नाव नसतानाही अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केल्याने सरकारचा संताप आणखी वाढला, कारण यामुळे प्रकरण आणखीनच चर्चेत आलं। त्यांचा धाकटा मुलगा किरण, जो त्यांचा राजकीय वारसदार मानला जातो, तोही आता तुरुंगात आहे। यावर काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे। गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी म्हणतात की हा भाजपचा केवळ चेहरा वाचवण्याचा प्रयत्न आहे। जेव्हा त्यांच्या पक्षाशी संबंधित कोणी भ्रष्टाचारात अडकतो तेव्हा भाजप त्याला काही काळासाठी बाजूला ठेवून लोकांची फसवणूक करतो। जर भाजप खरंच प्रामाणिक असेल तर त्यांनी खाबड यांचा राजीनामा का नाही घेतला? त्यांना मंत्रिमंडळातून का नाही काढलं? काँग्रेसचा आरोप काहीही असो, पण गुजरातमध्ये मोदींनी एक संदेश दिला आहे। पण आता खरा प्रश्न आहे महाराष्ट्राचा। जर मोदींनी हाच खाबड पॅटर्न महाराष्ट्रात लागू केला तर काय चित्र दिसेल? महायुती सरकारमध्ये ज्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट सामील आहेत असे अनेक नेते आहेत ज्यांच्यावर कधी काळी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत। आणि याहूनही रंजक गोष्ट म्हणजे भाजपमध्येच असे अनेक नेते आहेत जे मूळचे भाजपचे नाहीत, पण इतर पक्षांमधून, विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत आणि त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप होते किंवा आहेत, ज्यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, भावना गवळी, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, आनंदराव अडसूळ यांच्या नावांचा समावेश आहे। यासोबतच जे इतर पक्षांमधून थेट भाजपमध्ये आले आणि ज्यांच्यासोबत त्यांचे जुने आरोप सुद्धा आले त्यामध्ये अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, कृपाशंकर सिंह, गणेश नाईक यांच्या नावांचा समावेश आहे। ही यादी इथेच संपत नाही, तर असे अनेक नेते आहेत जे सत्तेच्या बदलत्या समीकरणात भाजपमध्ये किंवा महायुतीत सामील झाले आणि त्यांच्या जुन्या प्रकरणांवर पडदा पाडला किंवा तपासंत झाला असा आरोप विरोधक सातत्याने करतात। यालाच भाजप वॉशिंग मशीन असंही म्हटलं जातं। म्हणजे भाजपमध्ये आला की सगळे डाग धुतले जातात।
मग प्रश्न हा आहे की जर गुजरातमध्ये बच्चूभाई खाबड यांच्या मुलांवरील आरोपांमुळे त्यांना मंचावर जागा नसेल, तर महाराष्ट्रातील या दिग्गज नेत्यांचं काय, ज्यांच्यावर कधी काळी थेट आरोप झाले आहेत? मोदीजी इथे झिरो टॉलरन्स दाखवतील का, की मग इथली राजकीय समीकरणं वेगळी आहेत आणि सरकार टिकवण्यासाठी तडजोड करावी लागते असं म्हणून या नेत्यांना मंचावर स्थान मिळत राहील? गुजरातमध्ये खाबड यांना दूर ठेवणं कदाचित भाजपसाठी सोपं असेल, पण महाराष्ट्रात जिथे आघाडीचं सरकार आहे आणि अनेक नेते हे आपापल्या पक्षाचे आणि भागाचे स्तंभ आहेत, जिथे असा निर्णय घेणं मोदींसाठी सोपा असेल का? हा निर्णय घेतल्यास सरकारवर काय परिणाम होईल? गुजरातमध्ये बच्चूभाई खाबड यांना बाहेर ठेवून मोदींनी भ्रष्टाचाराविरोधात कडक असल्याचा संदेश नक्कीच दिला आहे, पण या संदेशाची खरी कसोटी महाराष्ट्रासारख्या राज्यात लागणार आहे. हा संदेश फक्त एक इव्हेंट होता की खरोखरच न खाऊगा न खाने दूंगा या घोषणेची प्रामाणिक अंमलबजावणी आहे? जोपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते, मग ते कोणत्याही पक्षातून आलेले असोत, मंचावर दिसत राहतील, तोपर्यंत झिरो टॉलरन्सच्या घोषणांवर सामान्य माणूस कसा विश्वास ठेवणार? याचा विचार तुम्हीच करा. तुम्हाला या साऱ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका.